जय हिंद मित्रांनो, मी अर्जुन पेकमार, नांदेड फिजिकल अकॅडमी संचालक. आज आपल्या नांदेड अकॅडमीमधील SCGD मध्ये ITBB या पदी विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे. तरी नांदेड फिजिकल अकॅडमीतर्फे त्यांना पुढील वाटचाली खूप खूप शुभेच्छा. तरी त्यांच्याकडून जाणून घेऊ की सिलेक्शन झाल्याबद्दल त्यांना अकॅडमीबद्दल काय वाटतं त्यांना. जय हिंद सर्वांना. पहिल्यांदा माझा परिचय देतो. माझं नाव गणेश रामाबाई विठ्ठल गरबडे. सरांकडे मी 2023-24च्या बॅचला होतो, मागची पोलीस भरती. आणि तर सरांसोबत पहिल्यांदा मी प्रभावित झालो म्हणजे आपण जेव्हा पीपल्स कॉलेजवर मी तयारीला आलो होतो नांदेडमध्ये, तेव्हा सर जेव्हा मुलांच्या पुढे जेव्हा धावत होते तेव्हा मी बघून आश्चर्यचकित झालो की बा खूप असे शिकवणारे विद्यार्थी, प्रशिक्षक भेटतात, सर भेटतात, मास्तर. असे विद्यार्थ्यांच्या पुढे बरोबर घेऊन चालणारे म्हणजे खूप कमी प्रमाणात बघायला भेटतात. आणि सरांकडे बघून असं वाटलं की नाही, सरांकडे खरंच आपण शिकायला जायला पाहिजे, त्यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे. मग काही दिवस गेले, 1-2 वर्ष गेले. मग नंतर ग्राउंड काय हे जमत नव्हतं, ग्राउंड माझा तेवढा म्हणजे स्ट्रॉंग नव्हता. म्हटलं शिक्षक पाहिजे तर अर्जुन सरांसारखा. मग मधात हे सायन्स कॉलेज आणि पीपल्स कॉलेज बंद झाला होता. मग त्यानंतर आम्ही युनिव्हर्सिटीकडे घेत होते सर. आणि सरांची जी धावपळ असते, खरंच मी विद्यार्थ्यांना सांगतो, तुम्हा सर्वांना, जे सर विद्यार्थ्यांसाठी करतात ते आपल्या ठिकाणी राहून सरांची खूप धावपळ असते. म्हणजे आपल्या स्वतःसारखं कारण विद्यार्थ्यांना सर्वांसाठी स्वतःसारखं करतात. मग त्यांच्यानंतर असं समजलं का बा सरांजवळ असलं म्हणजे ग्राउंड तर काही विषयच नाही. ग्राउंड तर चांगल्या पद्धतीनं होणारच. मग बाकी तयारी लेखीची होती, ते लेखी स्वतः केलं. आणि सरांकडे ग्राउंड तेवढं वीक असल्यामुळे सरांकडे 100% कॉन्फिडन्स होता की सर तयारी करून घेतीलच. त्यामुळे सरांकडे लावलो. ह्या योगदानामध्ये सरांचं खूप योगदान आहे माझ्या यशामध्ये. धन्यवाद. मित्रांनो, सक्सेस असंच भेटत नाही, त्या गोष्टीसाठी खूप काय त्याग करावं लागते जीवनामध्ये. संघर्ष असेल तर सक्सेस पण असेल. तुम्ही फक्त या येणाऱ्या काळात मेहनत करा, एक दिवस कुठं ना कुठे तुम्ही चांगल्या ठिकाणी असाल.